नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या कर्जमाफी संदर्भात नेमण्यात आलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अभ्यास येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी ॲग्रिस्टेक, PM किसान, डिजिटल क्रॉप सर्व्हे, साखर कारखान्यातील ऊस उत्पादकांची संख्या तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या याची जुळवणी करण्यात येत आहे. पण त्यातून आता कुठल्या शेतकऱ्यांना कुठल्या निकषांच्या आधारावर शेतकरी कर्जमाफी मिळणार, हा सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न आहे. त्याच संदर्भात आपण आज बोलणार आहोत. चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. परदेशी समितीचा अहवाल एप्रिल अखेर देण्याचा राज्य सरकारने दिलेला आहे. त्यानंतर जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल असे बोलले जात आहे. शेतकऱ्यांकडून कोणकोणती माहिती घेतली जात आहे, तर कर्जमाफी देताना सहकार विभागातर्फे वेगवेगळ्या योजनांमधील शेतकऱ्यांची संख्या, शेतकऱ्यांकडे उपलब्ध जमीन, दुसरं म्हणजे त्या जमिनीच्या पिकांसाठी किती वापर करण्यात आलेला आहे हे देखील बघण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीचा लाभ घेणारे शेतकरी यांची संख्या, अतिवृष्टी मदत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या देखील इथे घेतली जाणार आहे. साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित FRP मिळत असल्यास अशा शेतकऱ्यांना गोळा करण्यात येत आहे. राज्य सरकारने यापूर्वी 2016 ते 19मध्ये कर्जमाफी दिली होती. या शेतकऱ्यांची संख्या देखील तिथं उपलब्ध असून या सर्व संख्यांची आता जुळवणी करण्याचं काम सुरू आहे. यातून खऱ्या व गरजू शेतकऱ्यांची संख्या कळणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. याचा निर्णय सरकार करणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या योजनेतून ॲग्रिस्टेक योजनेत 1,23,00,000 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची संख्या व भूमी अभिलेख विभागातील डिजिटल क्रॉप सर्व्हे या योजनेच्या माध्यमातून समाविष्ट झालेल्या शेतकऱ्यांची संख्या तपासण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांची लागवड केलेल्या पिकांची नोंदणी तसेच भूमी अभिलेख विभागाकडील 5 एकरापेक्षा जास्त असलेल्या बागायती शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेण्यात येणार आहे. यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या देखील इथे घेण्यात येणार आहे. म्हणजे याच्यावरनं ही सगळी माहिती गोळा करून या सरकारचं असं म्हणणं असेल की याच्या आधी ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला असेल त्यांना ते इथे वगळतील की काय, आज इथे यांचा हा जो काही डाटा मागवत आहे त्यामागचा उद्देश आहे की काय, हेच इथे समजतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे सरकार कशा पद्धतीने काम करते? सरसकट कर्जमाफी देण्याचा यांचा विचार आहे का नाही, इथे शंका उपस्थित होते आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.